गाइस, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। तर गाइस, आज आपण आलेलो आहोत कोकणातील शिर्डी इथे। तर बघूया काय आहे कोकणातली शिर्डी। या मंदिराचं ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तर डिस्क्रिप्शन पण चेक करा। तर ही आहे कोकणातलं शिर्डी। तुम्हाला वाटत असेल की हे कौलारू घर आहे, पण हे असं नाहीये। हे एक कौलारू घर नाहीये। तुम्हाला मी आता आत जाऊन दाखवतो की हे कौलारू घरासारखं दिसणारं एक मंदिर आहे। हे मंदिर साईबाबांचं भारतातलं सगळ्यात पहिलं मंदिर आहे आणि हे शिर्डीपेक्षा पण आधी बांधलेलं मंदिर आहे। तर आपण या मंदिराच्या आत जाऊया। तर आता मी तुम्हाला या मंदिराबद्दल इम्पॉर्टंट सूचना दाखवणार आहे। तर ही मंदिराची इम्पॉर्टंट सूचना आहे। हे मंदिराचा इतिहास आहे। हा पण एक दुसरा बोर्ड आहे, ह्याच्यावरती पण काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर आता आपण मंदिराच्या आत जाणार आहोत। तर आतापर्यंत व्हिडिओला लाईक नाही केला तर लाईक करा, कारण का हे दृश्य पाहून तुम्ही जरूर लाईक करणार आहेत। हा आहे मंदिराचा एंट्री गेट। हे एक कौलारू मंदिर आहे, कारण का हे जेव्हा साईबाबा जिवंत होते त्या काळीचं मंदिर आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की हे साईबाबांचं सगळ्यात पहिलं मंदिर आहे भारतातलं। मंदिर पाहू शकतात तुम्ही। तर आपण आता साईबाबांचं दर्शन घेणार आहोत। ओम श्री साई। हे साईबाबा भारतातलं सगळ्यात पहिलं साईबाबांचं मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता ही साईबाबांची खूप सुंदर मूर्ती आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे साईबाबांचं सगळ्यात पहिलं मंदिर आहे। तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर चाललेलो आहोत आणि आमचा रत्नागिरीचा प्रवास करणार आहोत। तर जर तुम्ही या व्हिडिओवरती 100 लाईक केले तर मी रत्नागिरीच्या प्रवासाचा पण व्हिडिओ टाकीन आणि रत्नागिरीत मी काय काय करतो ते पण टाकीन। पण जर तुम्ही 100 लाईक्स केले तर मी रत्नागिरीत काय काय करतो ते पण मी टाकीन। सो बाय गाइस, या व्हिडिओत एवढंच। थँक्यू।